हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू सखी डायरीज। तर मी सर्वात आधी तुमच्या सोबत इडली व डोस्यासाठी लागणारं परफेक्ट बॅटर घरच्या घरी कसं तयार करायचं ह्याची व्हिडिओ शेअर केलेली आहे। त्या व्हिडिओची लिंक मी रिलेटेड व्हिडिओ मध्ये देत आहे। त्याच पिठापासून मी इथे मस्तपैकी थोडासा सोडा, खार, मीठ आणि पाणी घालून बॅटर फेटून घेतलं होतं। त्यानंतर अशा पद्धतीने एका टीन मध्ये स्प्रेड करून हे बॅटर स्टीम करून व्हाईट ढोकळा तयार केला। पूर्णपणे गार झाल्यानंतर अशा पद्धतीने मी याचे कट्स करून घेत आहे। तुम्ही ह्याचे कट तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। तर इथे मी चौकोनी असे ह्याचे कट करून घेत आहे। सेम त्याच बॅटरनी मी इथे हा व्हाईट ढोकळा तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकतात किती स्पॉन्जी असा आपला हा व्हाईट ढोकळा रेडी झालेला आहे। तर हे पहा मस्तपैकी स्पॉन्जी असा आपला हा व्हाईट ढोकळा तयार आहे। आता ह्यावरती लागणारा तडका मी तयार करून घेतलेला आहे। राई, जिरं, सफेद तीळ, मिरची, थोडीशी साखर आणि पाणी घालून हा तडका तयार करून घेतला होता आणि गरम गरमच आपल्याला हा व्हाईट ढोकळ्यावर टाकून घ्यायचा आहे। तर अगदी घरच्या घरी तुम्ही हे बॅटर बनवू शकता। जर तुम्हाला बनवता येत नसेल तर आम्ही हे बॅटर विकत सुद्धा देतो। या व्हाईट ढोकळ्यासाठी लागणारं बॅटर कशा पद्धतीने बनवायचं ह्याची व्हिडिओची लिंक मी रिलेटेड व्हिडिओ मध्ये शेअर केलेलीच आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला जर हे बॅटर ऑर्डर करायचं असेल तर त्याची काय प्रोसेस आहे ह्याची सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेली आहे। एकदा नक्की रेफर करा। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नकाच। त्याप्रमाणे सखी डायरीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। तुम्ही जर आम्हाला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहताय तर लाईक, फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा। बाय बाय।